प्रकाशा गावाचा पाणीपुरवठा 2 दिवस ठप्प, मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याने ग्रामस्थ हैराण। प्रकाशा येथील गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याची घटना घडली आहे। ही गळती शोधण्यासाठी लागलेल्या वेळेमुळे गावाचा पाणीपुरवठा तब्बल 2 दिवस बंद होता, ज्यामुळे ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा आणि त्रासाचा सामना करावा लागला आहे। मिळालेल्या माहितीनुसार प्रकाशा गावाला डांबरखेडा पुलाजवळील वॉटर सप्लाय येथून पाणीपुरवठा केला जातो। मात्र 4 नोव्हेंबर रोजी मोहन चौधरी यांच्या शेतालगत ही मुख्य पाईपलाईन फुटली। ही जलवाहिनी रोडापासून तब्बल 20 फूट खाली असल्याने गळतीचे नेमके ठिकाण शोधण्यासाठी प्रशासनाला बराच वेळ लागला। हे शोधकार्य सुरू असेपर्यंत म्हणजेच 2 दिवस गावाचा पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता। यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी तसेच दैनंदिन वापरासाठी मोठ्या गैरसोयीला तोंड द्यावे लागले। दरम्यान पाणीपुरवठा करणारी ही मुख्य जलवाहिनी कोळदा ते शेंदवा या कॉन्क्रीट रस्त्याखाली दाबल्या गेल्यामुळेच अशा प्रकारच्या गळतीच्या घटना घडत असल्याचे मत ग्रामस्थांकडून व्यक्त केले जात आहे। ई मराठी न्यूज नेटवर्क। आज प्रकाशा ग्रामपंचायत मध्ये 2 दिवसापासून नळ पाणी पुरवठा बंद आहे। आम्ही पाहायला गेलो तर ज्यांनी रोड बनवला त्याच्या खाली 20 फूट जुनी पाईपलाईन आहे। नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम चालू असतानाही त्यांनी ती काय सुरू केली नाही आहे। खरं का पाहायला गेलं तर पहिल्याने पाईपलाईन पाणी पुरवठा क्लिअर केल्यानंतर रोडचं काम व्हायला पाहिजे होते। आज रोड खोदून पाईपलाईन कशी जॉईन करावी हा मोठा प्रश्न आहे ग्रामपंचायती मागे। तर ते सगळे आम्ही इथे येऊन थांबून जे जे आमच्याने पर्यायी सोय होईल तेवढं आम्ही करून राहिलो। तरी या ठिकाणी सन्मान्य जिल्हाधिकारी मॅडम तसंच तहसीलदार साहेब MRDCचे जे काही कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी ताबडतोब हे काम करावं। जर पाणी गावाला मिळालं नाही तर कदाचित आम्ही रस्त्यावर आंदोलन करू, एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो। ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, आध्यात्मिक, राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे। पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा।